कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडत असलेल्या काही चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर मुरगुड येथील नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केलं आहे। मुलींची फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार, लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं नागरिकांनी निवेदनात नमूद केलं आहे। या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांची व तरुणांची सुरक्षा अबाधित राहावी तसेच अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आलं। नागरिकांनी मुरगुड परिसरात नियमित गस्त वाढवणे, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहिमा राबवणे तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। तसेच नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी सुलभ व तत्पर व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। शिरोली इथं घडलेल्या घटनेचे संदर्भ देत दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी स्वीकारलं। यावेळी त्यांनी निवेदनकर्त्यांशी चर्चा करून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही दिली। मुरगुड शहरातील नागरिकांनी एकत्रित केलेल्या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश गेला असून पोलीस प्रशासनानेही त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचं दिसून येते। यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, व्ही.आर. भोसले, शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, तानाजी भराडे, मोहिते सर, धनंजय सूर्यवंशी, मयूर सावर्डेकर, शिवाजी चौगले, संकेत शहा, आनंदा रामाने, प्रवीण लोहार, प्रकाश परिश्वाड, सुभाष नावाकर, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, अमर सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।